जुनी पेन्शन योजनेसाठी शिर्डी येथे राज्य महाअधिवेशन 15 सप्टेंबर रोजी लाखोच्या संख्येने कर्मचारी होणार सहभागी। राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीकरिता राज्यामध्ये विविध आंदोलने केली जात आहेत। नुकतेच राज्य सरकारने केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन स्कीम जशाच्या तसे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्यात आलेला आहे। परंतु सदर युनिफाईड पेन्शन स्कीमला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून विरोध होत असून 1982 ते 84 ची जुनी पेन्शन योजना सरसकट लागू करण्याची मागणी याकरिता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी शिर्डी येथे राज्य महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे। सदर अधिवेशनाला लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याकरिता कर्मचारी संघटनांकडून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात आलेले आहे। दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी शिर्डी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी पेन्शन राज्य महाअधिवेशन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे। सदर संघटनांकडून पूर्वीपासूनच जुनी पेन्शन योजना लागू व्हावी अशी मागणी आहे। नवीन एकीकृत म्हणजेच युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये देखील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे लाभ मिळणार नसल्याचा दावा कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे। तसेच सदर योजनेमध्ये काही छुप्या अटी शर्ती असणार असल्याची शक्यता कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे, कारण याबाबत अधिकृत अधिसूचना निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही। यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारचे संभ्रम निर्माण करून सरकारला वेळ टाळायची आहे असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। जुनी पेन्शन योजनामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून व त्यावर चालू महागाई भत्ता मिळतो। यामुळे जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अधिक फायदेशीर ठरते। यामुळेच कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजनाच पूर्ववत लागू करण्याची मागणी सध्या होत आहे। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती, लेटेस्ट आणि सविस्तर GR तसेच नवनवीन घडामोडी, नवीन परिपत्रक, शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहमदनगर।